तर मित्रांनो BNSS मधीलच कलम 43(3). आता अरेस्ट कशा पद्धतीने करायची, अरेस्ट हाऊ मेड, जो की यापूर्वीच्या CRPC मध्ये सुद्धा सांगितलेलं होतं आणि या BNSS मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की अरेस्ट हाऊ मेड। यामध्ये मित्रांनो आपल्याला यापूर्वी लॉच्या विद्यार्थ्यांना आणि वकिलांना तर माहिती आहे की अटक ही व्यक्तींचा मान सन्मान ठेवून, म्हणजे की त्या आरोपीचे ह्यूमन राईट्स चे कायद्याच्या अधिकाराचे उल्लंघन न होता काही गुन्ह्यामध्ये म्हणजे व्यक्तींना शक्यतो हातकडी घालून चार चौघात आणू नये, त्याचे हात बांधून आणू नये, अशा प्रकारचे जे एक मानवाधिकाराच्या तत्वावरती एक जे प्रावधान होतं आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मध्यंतरी काही गाईडलाईन्स अशा दिलेल्या होत्या। तर कलम 43 उपकलम 3 मध्ये ही नवीन प्रोव्हिजन आणलेली आहे। तर या नवीन प्रोव्हिजन मध्ये ना त्या गुन्ह्याची तीव्रता, त्या गुन्ह्याची ग्रॅव्हिटी, त्या गुन्ह्याचा प्रकार पाहून जर तो गुन्हेगार हॅबिच्युअल ऑफेंडर असेल, सराईत गुन्हेगार असेल, रिपीटेड ऑफेंडर असेल किंवा इस्कॅप झालेला असेल, पळून गेलेला एखादा ऑफेंडर असेल किंवा मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे किंवा कारवाई चालू आहे असा आरोपी असेल, ड्रग्स माफिया असेल किंवा ड्रग्स रिलेटेड संबंधित त्याचे गुन्हे असतील, मर्डर असेल, रेप असेल, टेररिस्ट ऍक्ट असेल किंवा ऍसिड अटॅक वगैरे केलेले अशा काही केसेस असतील किंवा काउंटरफिट कॉइन्स, बनावट मुद्रा बनवणे, भारताच्या बनावट चलन बनवणे, अशा ज्या गंभीर गुन्ह्यातील काही आरोपी असतील तर 43 सेक्शन 43 उपकलम 3 BNSS यामध्ये प्रावधान केलेले आहे, यामध्ये तरतूद केलेली आहे की अशा आरोपींना त्या गुन्ह्याची ग्रॅव्हिटी पाहून हातात हातकडे हँडकफ घालण्याची देखील या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे। इथून पुढे अशा आरोपींना हातकडी घालून पोलीस स्टेशनला तसेच न्यायालयामध्ये आणलं